आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे लाडक्या बहिणी महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती ट्विटवरून दिली आहे। आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज मंगळवार 30 डिसेंबर 100% गोडसुद्धा झालेला आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 30 डिसेंबर मंगळवार रोजी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता नवीन वर्ष सुरू होत आहे, त्या अनुषंगाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर हप्त्याचे 1500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होता, या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उशीर सुद्धा झालेला होता। परंतु लाडक्या बहिणींनो, आता नवीन वर्ष सुरू होत आहे, त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून आज 30 डिसेंबर या ठिकाणी मंगळवारी आणि उद्या 31 डिसेंबर बुधवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना अख्खा नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्याचप्रमाणे आता डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला आहे, फक्त 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या शेवटच्या 2 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट पाहत असलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून तुमच्या खात्यामध्ये खटाखटपणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला खटाखट पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। अन्यथा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पाहिलेले असेल, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्यामुळे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची, डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज 30 डिसेंबर रोजी या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत। तर या 18 जिल्ह्यांची यादी लगेच 1 मिनिटामध्ये वाचून दाखवतो, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्ही सुद्धा ऐकायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा 18 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येतील, आणि जर तुमचा जिल्हा उद्याच्या 18 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या सुद्धा पैसे येणार आहेत। कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजसाठी 18 जिल्ह्यांची निवड आणि उद्यासाठी 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच या शेवटच्या 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना नवीन वर्ष सुरू होत आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमच्या लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कालच या निधीला मंजुरी देण्यात आलेले होते आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। आज मंगळवार 30 डिसेंबर सकाळी 8 वाजल्यापासून हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये जमवायला सुरुवात झालेली आहे। तशा प्रकारची माहिती आताच पत्रकारांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणींना काय म्हणलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आपल्याला शब्द देतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात
2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. तर बघा लाडक्या बहिणींना आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वीज तांदळण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सकाळपासून पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सकाळपासूनच भरपूर लाडक्या बहिणी बँकांमध्ये प्रचंड गर्दी करून बसलेल्या आहेत. बघा या सर्व लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना दिलेली आहे की आज एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जायचं नाही. जे बँकेचे काम आहे तर त्या बँकेचे काम सुरळीतपणे सुरू राहू द्या, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुम्हाला हप्ता मिळत राहील आणि त्या बँकांचे काम सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे. त्यामुळे एका दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींनी पैसे काढण्यासाठी जायचं नाही. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे काढण्यासाठी उशीर सुद्धा करायचा नाही, कारण आता SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी या 4 प्रकारच्या बँकांमध्ये या ठिकाणी मिनिमम बॅलन्सचा रूल लागू झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी यापेक्षा जास्त रक्कम नसेल तर तुमच्या खात्यामधून या ठिकाणी काही पैसे कापले जाणार आहेत. म्हणजेच लाडकी बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता लगेच काढून आणत असाल आणि तुमच्या खात्यामध्ये सध्याच्या स्थितीला जास्त पैसे नसतील, फक्त आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये पडले तर याच्यामधून मोठी रक्कम कापली जाऊ शकते. त्यामुळे लाडकी बहिणींनो या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत का उद्या पैसे जमा होत आहेत हे पाहणं गरजेचं आहे आणि तुम्ही सुद्धा लगेच बँकेमधून पैसे काढून आणा, अन्यथा पैसे पडले की बँकेच्या माध्यमातून हे पैसे कापले जाऊ शकतात. जर तुम्ही या वेळेमध्ये बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेला नाही तर या ठिकाणी या 3,000 रुपयांमधील भरपूर पैसे या ठिकाणी कापले जाऊ शकतात. जर वाटत असेल की आपले पैसे कापू नयेत, जेवढे सोडले तेवढेच आपल्या हातामध्ये आले पाहिजे, तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. म्हणजेच स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी मतदान केलेलं आहे. ज्याप्रमाणे आमदारकीच्या निवडणुकीला मतदान केलेलं होता, राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सत्ता आणलेली होते, त्याचप्रमाणे आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये म्हणजेच नगरपालिका असतील, महानगरपालिका, पंचायत समिती, तर अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा या तिघांच्या पक्षांना सुद्धा भरघोस असं मतदान दिलेलं आहे आणि तिन्ही पक्षांचे नेते या ठिकाणी अगोदर निवडून आलेले होते, तर त्यांचे आता या ठिकाणी नगरसेवक सुद्धा, महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना जो उशीर झालेला होता, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी जो काही उशीर झालेला होता, त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या. लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्ही यापुढे या सरकारला मतदान करणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे तर ती योजना बंद होणार नाही आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींची जी नाराजी होते ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे. सकाळपासूनच हे पैसे जमा होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटले आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जात नाही. यासोबत लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आणि लाडक्या बहिणी
बहिणींचा विश्वास तुटू नये या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नाही, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे जे अर्धवट पैसे मिळालेले आहेत तर ते अर्धवट पैसे खाटाखाट जमा होत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींना अजून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते, त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे. जर तुम्हाला अजून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता तर तुमची या ठिकाणी खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये विस्तारण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना आता नवीन वर्षाची मकर संक्रांत जवळ येत आहे, तर या मकर संक्रांतीनिमित्त कोणकोणत्या लाडक्या बहिणींना कोणकोणते बोनस गिफ्ट मिळणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे. परंतु आज सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का आणि आज कोणाला पैसे येणार नाहीत, एकत्रितपणे या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देणार आहे. परंतु या ठिकाणी आता भरपूर वेळ होत आलेला आहे, त्यामुळे अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबरचा अख्खा महिना संपून गेला, परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. बघा एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये माहिती दिलेली होती की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नियमाप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल, परंतु नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता. आपल्याला वाटलं की या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मागचा नोव्हेंबर आणि चालू डिसेंबर दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप होतील, परंतु डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा उजडून गेला, दुसरा आठवडा उजडून गेला, तिसरा आठवडा उजडून गेला, तरी पण बहिणींना पैसे आलेले नव्हते. आता या ठिकाणी चौथा आठवडा सुद्धा उजडून जात आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना फक्त शेवटचे 2 दिवस राहिलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं की मागील काही दिवसांमध्ये पैसे आले नाही, त्यामुळे या शेवटच्या 2 दिवसांमध्ये सुद्धा कशाला पैसे येतील. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने अगोदरच नियोजन आखलेलं होता, परंतु सरकारने कोणतीही घोषणा केलेली नव्हती. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना कोणतं ना कोणतं गिफ्ट कोणती ना कोणती ओवाळणी दिलेली आहे. म्हणजेच मागच्या वेळेस मकर संक्रांत होते, मागच्या वेळेस दिवाळी होते, मागच्या वेळेस गुढीपाडवा होता, लक्ष्मीपूजन होता, भाऊबीज होता, तर या प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना हप्ता दिलेला आहे. बघा मागच्या वर्षी बघा महिला दिनानिमित्त 7 मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यांचे पैसे सोडलेले होते. म्हणजेच या ठिकाणी सरकार मुहूर्त साधून या ठिकाणी हे पैसे सोडत आहे, जेणेकरून एखाद्या कोणत्या तरी मुहूर्तावरती हे पैसे जमा झाले तर लाडक्या बहिणींना सुद्धा एकदाच 2 महिन्यांचे 3,000 रुपये मिळून जातात आणि या ठिकाणी एखादी मोठी काय वस्तू खरेदी करायची असतील तर ती खरेदी सुद्धा करता येत असते. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी उशीर होणार नाही, झाला तो उशीर भरपूर आहे, त्यामुळे आता यापुढे उशीर होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आज 30 डिसेंबर मंगळवार आहे, तर आजसाठी टोटल 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्या 31 डिसेंबर आहे, तर उद्यासाठी 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज 18 जिल्ह्यामधील सरासरी 1 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. उद्या सुद्धा 1 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवणार आहेत. म्हणजेच सरासरी राज्यातील 2,25,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या 2 दिवसांमध्ये पैसे जमा होत आहेत. तर लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी 30 डिसेंबर मंगळवार आहे, तर आज सर्वात मोठा टप्पा असणार आहे. म्हणजेच आज 2 डीबीटी तयार करण्यात आलेले आहे. एका डीबीटीच्या माध्यमातून सरासरी 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये, दुसऱ्या डीबीटीच्या माध्यमातून 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये, म्हणजेच टोटल मिळून आता 70,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये सकाळी 2 डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होत आहेत. आणि या ठिकाणी दुपारी दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित तिसऱ्या डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी परत एकदा 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये, म्हणजेच 35 अधिक 35 अधिक 35 टोटल मिळून 1,05,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज हे पैसे जमा होत आहेत. खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. आता हे घोटाळे उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे. ज्याप्रमाणे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, या ठिकाणी उद्योगपतींचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी सरकारने या ठिकाणी नोटबंदी केलेली होती, त्याचप्रमाणे लाडक्या
बहिणींना सरकारच्या माध्यमातून अपात्र लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून बाहेर करण्यासाठी विविध या ठिकाणी उपाययोजना राबवलेल्या होत्या. त्यापैकी पहिली उपाययोजना म्हणजे e-KYC. बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींनी e-KYC केलेले असेल आणि त्यांचा अर्ज e-KYC नंतर अपात्र ठरलेला असेल त्यांना पैसे येणार नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज e-KYC नंतर पात्र असेल त्यांना हे पैसे जमा होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC केले नसेल त्यांना सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत. कारण KYC ची अट जानेवारी महिन्यापासून लागू होत आहे. सध्याच्या स्थितीला या ठिकाणी अजून KYC सुरू आहे, त्यामुळे KYC ची अट रद्द करून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट जमा होतच आहे. त्यामुळे जर तुम्ही KYC केलेलं असेल किंवा अजून KYC केलेलं नसेल तर या ठिकाणी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत नाही. सरसकट सर्व बहिणींना सोडला जात नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे वाटप होत आहे. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र बहिणींना सुद्धा पैसे द्यायचे म्हणले तर सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा येतच आहे. कारण राज्यामध्ये भरपूर अशा सरकारी योजना आहेत आणि त्या सर्व सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला त्यांचा हप्ता वितरित करावा लागत असतो. ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असतो त्याचप्रमाणे इतर लाभार्थ्यांना सुद्धा त्यांचा प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वितरित करावा लागत असतो. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरती अगोदरपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये भार आहे. त्यामुळे आता फक्त पात्र लाभार्थ्यांनाच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. बघा लाडकी बहिणींना लाडकी बहीण योजनेसाठी जी अगोदर पात्रता ठेवण्यात आलेली होती तर त्या पात्रतामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या लाडकी बहिणी या बदल केलेल्या पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये येणार आहे. बघा लाडकी बहिणींना ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती म्हणजेच आमदारकीची निवडणूक होते त्यावेळेस ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस सरकारला मतदानाची गरज होती. त्यामुळे जास्त काय पात्रता लावण्यात आलेल्या नव्हत्या आणि लाडक्या बहिणींची कसून काटेकोर पद्धतीने चौकशी करण्यात आलेली नव्हती. परंतु आता सरकार येऊन 1.5 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटलेला आहे. आता सरकारला मतदानाची जास्त गरज राहिलेली नाही, कारण अजून पुढचे 3.5 वर्ष राहिलेले आहेत. या 3.5 वर्षांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप केले जातील आणि परत लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीने हे लाडकी बहीण योजना पुढच्या 3.5 वर्षानंतर सुद्धा सुरूच राहणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये आम्ही पैसे सोडत आहोत. ज्यामुळे ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तशा सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींनो जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता बघणार आहोत. परंतु आज 30 डिसेंबरसाठी ज्या 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्या 31 डिसेंबरसाठी ज्या 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर या ठिकाणी आपण आजच्या 18 जिल्ह्यांची यादी, उद्याच्या 18 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आज का उद्या संपणार आहे त्याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकाट विस्तार होणार आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर या ठिकाणी आपण 30 डिसेंबर मंगळवारसाठी ज्या 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या 18 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. लगेच उद्या 31 डिसेंबरसाठी ज्या 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. परंतु लाडकी बहिणींनो तुम्ही सुद्धा या सरकारला मतदान केलेलं होतं का हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमच्या मनामध्ये राखून ठेवायचं आहे. या ठिकाणी मतदान केलेलं असो किंवा नस केलेलं नसो तरी पण काळजी करू नका. तुम्हाला कोण जर म्हणला की तुमचा लाडक्या बहिणीचा लाभ बंद करणार आहे कारण तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही, तर बघा लाडक्या बहिणींना मतदान करणे हा आपला स्वतःचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पक्षाला कोणत्याही नेत्याला मतदान करू शकता आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे काळजी करू नका. बघा लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे वाटप केला जात आहे. कारण लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा आहेत. यांच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 36 कोटींचा निधी 9 डिसेंबर रोजी मंजूर करण्यात आलेला होता. 9 डिसेंबर 2025 रोजी तशा प्रकारे GR सुद्धा काढण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आता निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचा GR काढण्यात
लावण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये पैसे वाटप होत आहेत। तर या ठिकाणी जिल्ह्यांची बँकांची यादी सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना या नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचं वय अगोदर 65 वर्षांच्या आतमध्ये होतं आणि त्यांना लाभ मिळत होता आणि त्यांचं वय आता सध्याच्या स्थितीला 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर त्यांना नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याचे पैसे मिळणार नाही। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींनी मागच्या दिवाळीला या दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 4 चाकी गाडी घेतलेली असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असतील आणि त्यांना शेतामधून जास्त उत्पन्न मिळालेलं असेल आणि त्यांनी जमिनी खरेदी केलेल्या असतील तर त्यांना या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये हप्ता मिळणार नाही। बघा, अशा महत्त्वाच्या 3 नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। आता जिल्ह्यांची बँकांची यादी सांगतो। बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असेल, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्यासोबत वरच्या साईडचा नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अकोला अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। आणि बँकांमध्ये सार्वजनिक बँका असतील, खाजगी, सरकारी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्वच बँकेमध्ये पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरच्या अगोदर पैसे जमा होणार आहेत।